आज मी बनवणार आहे रताळ्याची बर्फी। सध्या आषाढ महिना चालू आहे आणि थोड्याच दिवसात श्रावण महिनाही चालू होईल। श्रावण महिन्यात भरपूर असे उपवास असतात आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस साबुदाणा भगर असं खाऊन पित्त होतं। तर अशा वेळेस आपण ही रताळ्याची बर्फी बनवून ठेवू शकतो आणि 5-6 दिवस फ्रीजमध्ये छान अशी ही बर्फी टिकते। तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। रताळ्याची बर्फी बनवण्यासाठी मी इथं रताळं धुवून घेतलेली आहेत। रताळ्याला भरपूर माती असते, त्यामुळे मी ही पाण्यामध्ये टाकली होती आणि आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मी रताळं शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथं आता कुकर घेतलेला आहे। तो कुकरमध्ये मी ही रताळं आता ठेवून घेतलेली आहेत आणि रताळं जेवढी बुडतील तेवढंच पाणी मी आता ह्या रताळ्यामध्ये टाकून घेतलेले आहे। म्हणजे एक छोटा ग्लास मी हे पाणी ओतून घेतलेले। आपण बटाटे शिजवतो तशाच पद्धतीने मी रताळं शिजवून घेणार आहेत। एक चिमूटभर मी मीठ टाकून घेतलेले आणि कुकरला मी 2 शिट्ट्या देऊन घेणार आहेत। तर आता ह्या 2 शिट्ट्या मी देऊन घेतलेल्या आहेत। 2 शिट्ट्यामध्ये रताळं छान अशी शिजलेली आहेत आणि जास्तही शिजवून घेतलेली नाहीत किंवा कमी शिजलेली नाही आहेत। अशीच मी ही रताळं शिजवून घेतलेली आहेत। आता रताळं गरम आहेत, तर मी ही रताळ्याची साल काढून घेणार आहे। थोडा वेळ रताळं थंड झाल्यानंतर मी ह्या रताळ्याची साल काढून घेणार आहे। आता इथे मी ह्या रताळ्याची साल काढून घेतलेली आहे आणि रताळ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता रताळं मी बारीक करून घेणार आहे। तर माझ्याकडे आहे हा स्मॅशर, तर स्मॅशरनीच मी हे रताळं बारीक करून घेणार आहे आणि रताळं एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत। म्हणजे खूप रताळ्याचा गाळही झालेला नाही आणि खूप कमी शिजलेले नाही आहेत। मी 2 शिट्ट्या दिल्या होत्या आणि त्यानंतर थोडा वेळ गॅस चालूच ठेवला होता। इथे ह्या स्मॅशरनेच मी हे रताळे असे छान असे बारीक करून घेतलेले आहेत। एकदम बारीक झालेले आहेत हे बघा। आणि रताळे जास्त शिजली नव्हती किंवा कमी शिजली नव्हती, त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित अशी ही रताळं झालेली आहेत। इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि 1-2 चमचे मी हे तूप टाकलेले। आता इथे हा 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे। हा ओला नारळ छान असा तुपामध्ये परतून घेणार आहे मी। 1-2-3 मिनिटं हा ओला नारळ ह्या तुपावरती मी छान असा परतून घेतलेला आहे। थोडासा बघा नारळाचा कलरही बदललेला आहे हे बघा। थोडासा नारळाचा कलरही बदललेला आहे, छान असा परतून घेतलेला आहे हा नारळ। आता हे बारीक केलेले जे रताळे घेतलेले ते आता ह्या नारळामध्ये मी टाकून घेते। थोडा वेळ मी ह्या नारळाबरोबर हे रताळे असं हलवून घेतलेले आणि आता इथं घेतलेला आहे मी 1 वाटी गूळ। म्हणजे जेवढं रताळं आहे तेवढाच मी हा गूळ घेतलेला आहे। तुम्ही इथं गुळाऐवजी साखरही वापरू शकता। साखरेने सुद्धा रताळ्याची बर्फी खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही साखर वापरली तरी चालते, पण मी इथं गूळ वापरलेलं आहे। इथे गॅस मी कमीच ठेवलेला आहे, गॅस काय फुल केलेला नाही। कमी गॅसवरतीच मी ही रताळं, गूळ आणि नारळ छान असं एकजीव करून घेतलेले आणि एक अर्धा चमचा हे तूप घालून घेतलेले, खाली मिश्रण लागू नये म्हणून। असं 4-5 मिनिटं हलवून घेतल्यानंतर आता गूळ आता वितळायला लागलेलं आहे आणि छान असं मिश्रण एकजीव झालेले। आता मी इथं घेतलेली आहे 1-1.5 लिटर दुधावरची ताजी साय घेतलेली आहे। म्हशीच्या दुधावरची साय आहे ही आणि ही सगळी साय मी घालून घेतलेली आहे। शक्यतो साय टाकायची असेल तर ताजीच साय वापरायची, म्हणजे बर्फीची चवही छान लागते। तर आता ही साय मी ह्या मिश्रणामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर मी ही साय टाकून घेतलेली आहे आणि आता ज्या भांड्यामध्ये मी बर्फी बनवणार आहे तर ते भांडं मी आता तयार करून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी हे भांडं घेतलेले आणि 1 चमचाभर हे तूप टाकून घेतलेले आणि तूप मी असं भांड्याला छान असं लावून घेतलेले। बर्फी थोडीशी जाड बनवायची आहे, त्यामुळं हे असं भांडं घेतलेले। सगळ्यात शेवटी मी ह्या बर्फीच्या मिश्रणामध्ये टाकलेली आहे ही वेलची पूड आणि त्यानंतर वरून टाकलेले आहेत हे बदामाचे काप। आता हे बर्फीचं मिश्रण
बर्फी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. छान घट्ट असा गोळा होतोय. त्याच्यामुळे मी आता गॅस बंद करते. आता इथे ना हे तूप लावून जे भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं मिश्रण टाकून घेतलेले आणि बर्फी मला जाड बनवायची आहे. त्याच्यामुळे थोडंसं इकडे जाडच बनवले, म्हणून मी सगळं भांडं भरून आहे ना बर्फी बनवलेली नाही. वरतून येत नाही हे बदामाचे काप टाकून घेतलेले. गरम असतानाच हाताने मी बर्फी पसरून घेतलेली आहे आणि 1 तासभर बर्फी मी डीप फ्रीजमध्ये ठेवून घेतलेली आहे, फ्रीझरमध्ये. तर आता 1 तासानंतर बर्फी तयार झालेली आहे, छान अशी सेट झालेली आहे. तर आता मी ही बर्फी कापून घेणार आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण बर्फी कापू शकतो. तर इथं मी आहे ना एकसारख्या आकारामध्ये ही बर्फी अशी कापून घेतलेली आहे. आणि आपण आहे ना जे काय उपवासाला वेगवेगळ्या गोष्टी खातो त्याच्यापेक्षा आपण अशी बर्फी बनवून नक्कीच खाऊ शकतो. ही बर्फी फ्रीजमध्ये 6-7 दिवस छान अशी टिकते आणि चवीला ते एवढी भारी लागते. आणि उपवासाच्या वेळेस आहे ना प्रत्येक वेळेस आपण पित्त वाढवणाऱ्या गोष्टी खाण्यापेक्षा अशी रताळाची बर्फी खाल्लेली कधीही चांगली. तर हे बघा, अशा पद्धतीने ही रताळाची बर्फी नक्की बनवून पहा.